श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर इथे नरक चतुर्थी दिवशी सकाळी छान पहाटे 4:30 वाजले होते. त्यानंतर माझं आवरलं. तर बाकीच्या नरक चतुर्थी दिवशी सगळ्यांना स्नान घालायचं असतं. तर बघा, अभंगी स्नान का करावे? तर अभंगी स्नान करण्यामागे एकच कारण आहे की तर आपले जे काही नकळत पाप असतील तर ते धुवून निघतात. कारण त्या दिवशी श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता आणि 16,000 महिलांची सुटका केली होती. अभंगी स्नान त्याचमुळे करतात ते, कारण तेच मेन कारण असतं. तर बघा, इथे सकाळी सकाळी शौर्याला मी उठवलं कारण तो खूप रडत होता आणि सकाळी पहाटे त्याला लवकर उठवलं होतं. म्हणजे 6-6:30ला तर त्याला आंघोळ घातली होती. त्याच्यामुळे तो खूप रडत होता आणि सकाळी उठवलं का म्हणूनही रडत होता. त्यानंतर माझं सगळं आवरलं. त्याच्या पप्पाला पण आंघोळ घातली. त्यानंतर मी ते सर्व देवदेवतांनाही आंघोळ घातली, अभंगी स्नान घातलं. सर्वप्रथम आपल्या गणपतीला अभंगी स्नान घातलं. त्यानंतर आपल्या महाराजांना, महालक्ष्मीला, सर्व देवदेवतांना छान अशी अभंगी स्नान केलं. कारण दरवर्षी मी यांना पण अभंगी स्नान करते. त्यानंतर त्यांना चंदनाचा टिका वगैरे लावते. कारण त्या दिवशी हे अभंगी स्नान आपण करतो. तर सर्व देवदेवतांना हे अभंगी स्नान घालते. दरवर्षी मी असे करते. तर बघा, तुम्ही पण करता का नक्की सांगा. आणि अशी छान सुंदर त्या दिवशी नरक चतुर्थी दिवशी छान पूजा झाली होती. त्यानंतर मी ते तुळशीची पूजा केली. त्यांना तुळशीला पाणी अर्पण केलं, फुलं अर्पण करून तुळशीचीही पूजा केली. त्यानंतर बघा, दुसऱ्या दिवशी आता हा व्हिडिओ आहे लक्ष्मीपूजनच्या दिवशी. बघा, लक्ष्मीपूजन हे त्या दिवशी संध्याकाळचा 5च्या नंतर मी ते व्हिडिओ सुरुवात केली होती. बघा, त्याच्या आधी मी सर्व पुरणपोळीचा नैवेद्य केला आणि सगळा स्वयंपाक केल्यानंतर इथे पूजेला तयारी केली. त्यानंतर अशी लक्ष्मीची पूजा सकाळीच स्नान घातलं होतं आणि त्यानंतर मी ते छान रांगोळी काढली. त्यानंतर इथे दरवाजाला तोरण वगैरे सगळं फुलाचं बांधलं होतं. तर त्यामुळे सर्व घर स्वच्छ करता सगळं 5:30-6 वाजले होते. त्यानंतर मी ते सर्वप्रथम आपल्याला कळस मांडायचं असतं. बघा, कळस हे प्रत्येक पूजेमध्ये शुभ म्हटलं जातं. त्यामुळे आपण कळसाची स्थापना नक्की करायची असते. इथे कळस स्वच्छ पाणी घेतलं. त्यानंतर इथे स्वस्तिक काढलं तांब्याभोवती आणि त्यानंतर 5 टिके दिले. त्यानंतर शुद्ध पाणी घेऊन त्यामध्ये हळदी कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचं. एक सुपारी नाणं ठेवायचं आहे. कारण हे कळस पूजा नेहमी आपण पूजेमध्ये मांडणं खरंच खूप शुभ असतं. बघा, आपण छान त्या लक्ष्मीपूजनच्या दिवशी खूप धावपळ असते आणि बघा, ते असं आपण सागर संगीत पूजा करत असतो. पण जेव्हा आपण सागर संगीत पूजा करतो पण आपल्या घरातल्या स्त्रीचा सुद्धा मान सन्मान करायला पाहिजे. बघा, प्रत्येक घरामध्ये कोणीही स्त्रींचा अपमान करू नये. कारण बघा, स्त्री ही आपल्या घरातली लक्ष्मी असते. त्याच्यामुळे तर आपण स्त्रीचा अपमान करायचा नाही. त्या घरात जी कोणी स्त्री असेल त्याचा मान सन्मान नक्की करायचा आहे. तर बघा, आपण एवढी सागर संगीत पूजा करून किंवा पूजा अर्चना करून ह्याचा काहीच अर्थ राहत नाही. ज्या घरामध्ये स्त्रीचा अपमान होतो तर मग त्या घरामध्ये लक्ष्मी कधीच टिकत नसते. त्यामुळे घरच्या लक्ष्मीचा आदर नक्कीच करायचा असतो. तरी मी इथे अष्टदल कमळ काढलेलं आहे आणि त्यानंतर इथे कळसाची स्थापना करणार आहे. तर बघा, आपण छान अशी पूजा आधी मांडली ना तर त्यानंतर सेवा करायलाही आपल्याला वेळ भेटतो. तर मी जी काही तुम्हाला सेवा सांगते त्यानंतर मी ते अगोदर म्हणलं आधी पूजा मांडावी. त्यानंतर आपल्याला पूजा मांडली ना अगोदर सर्वात मोठं काम होतं. त्यानंतर आपण सेवा करतो आणि सेवेला पण खूप वेळ लागत असतो. पण आजच्या दिवशी बघा, आपल्याला कुबेर पोटली बनवायची असते. त्यासाठी खूप छान सेवा करण्यासाठी 1-1.5 तास तरी लागतं. त्यानंतर आपल्याला बघा, लक्ष्मीपूजनच्या दिवशी श्रीसूक्त, लक्ष्मी अष्टकम नक्कीच म्हणावं. त्या दिवशी व्यंकट स्तोत्र म्हणावं. बरेच लक्ष्मीचे मंत्रस्तोत्र आहेत ते म्हणायचे आहेत. त्यानंतर इथे बघा, वाटीला मस्त असं पैसे नाणे लावले होते. त्यानंतर लक्ष्मी ठेवायची होती. त्यानंतर इथे शौर्याला पण थोडंसं हॅपी दिवाळीचं काम दिलं होतं. तर त्याने पण खूप छान मदत केली मला. त्यानंतर अशी साधी सोपी पूजा मांडली. त्यानंतर मी स्वतः तयार झाली कारण नंतर आरती करायची होती आणि नैवेद्य दाखवायचा होता. त्यानंतर बाकीच्या सेवा करणार होते. तर इथे मी साडी सगळं तयारी केल्यानंतर मुख्य दरवाजावर मी ते पुसून घेतलं होतं. त्यानंतर मी ते स्वस्तिक काढलं. मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढण्याचं मागं म्हणजे काय? तर बघा, आपल्या घरामध्ये जे कोणी येतं ना त्याची दृष्टी त्याच्यावर पडली ना तर त्याची नकारात्मकता जात असते घरातली. त्यामुळे आपण नेहमी मुख्य दरवाजावर स्वस्तिक नक्कीच काढायला पाहिजे आणि शुभ लाभ त्या दिवशी करायचं असतं. बघा, आपलं मुख्य दरवाजा आणि रांगोळी काढली ना तर आपल्या मुख्य दरवाजा जिथून आपण लक्ष्मीचा प्रवेश लक्ष्मी येते तिथेच आपल्याला छान रांगोळी. त्या दिवशी मी लगेचच उंबरठ्याची पूजा
रात्रीच केलेली होती आणि त्या अशी पूजा केल्याने ही खूप लक्ष्मी प्रसन्न होत असते। त्याच्यामुळे आपण नेहमी आपल्या मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवावा आणि घर पण स्वच्छ ठेवावं। जिथं घर स्वच्छ असतं तिथे लक्ष्मी नक्कीच येत असते आणि प्रसन्न होत असते। त्यामुळे लक्ष्मीपूजन हे दिवाळीतला खरंच खूप महत्त्वाचा दिवस असतो आणि मुख्य दिवस असतो। त्यामुळे लक्ष्मीपूजनच्या बघा बरेच जणांना खूप धावपळ असते। आता महिलांच्या मागे खूप धावपळ असते। जसं श्रावण महिना चालू होतो तसं श्रावण महिना नंतर परत आणखीन त्यानंतर गौरी गणपती, लगेच दसरा, नवरात्र, परत त्या लगेच दिवाळी आली। खूप धावपळ हा सण साजरा झाला। तर त्यानंतर मी इथे दिवाळीच्या लक्ष्मीपूजनच्या दिवशी इथे मी सर्वात तर संकल्प केला, म्हणजेच काय तर आपल्याला संकल्प करून आपल्याला आचमन करायचं असतं। त्या आचमन केलं त्यानंतर मी इथे बघा सर्व देवदेवतांना परत म्हणजे गणपती बाप्पांना अभिषेक केला। त्यानंतर सुपारी म्हणून कुबेरांची स्थापना केली। नंतर महालक्ष्मीची इथे मूर्ती आहे माझ्याकडे, तर ते मूर्ती चांदीची आहे, खूप छान आहे। तर ते छान असं मूर्तीवर पण लक्ष्मी मूर्तीवर पण अभिषेक केला। बघा आपण म्हणजे बघा आपण घरच्या घरी खूप सुंदर पूजा शास्त्रोक्त पद्धतीनेही करू शकतो। त्यानंतर आपण श्रीयंत्रावरही अभिषेक केलेला आहे, तर इथे आपल्याला पंचामृताने अभिषेक केला तरी चालतं। तर बघा इथे सर्वप्रथम तर शौरीने सर्व देवतांना आपल्या स्थापना करून त्याच्यावर हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण केलं। खरंच खूप छान वाटलं। ह्या वर्षीची दिवाळी मात्र म्हणजे खूप छान गेली, कारण ते शौर्य पण पूजेला बसला होता, तो पण पूजेचं पूर्ण छान असं विधियुक्त पूजेला बसला आणि खरं तर तो खूप लहान आहे, तर पण यावर्षी त्यानं पूर्ण लक्ष्मीपूजनचं होईपर्यंत तो खूप छान पूजाही करत होता। मला खूप छान वाटलं, कारण बघा आपल्या लहान मुलांनाही पूजेला बसवायचं असतं, त्यांनाही शिकवायचं थोडं थोडं की पूजा कशी करावी काय नाही। तर आपण छान मुलांना बघा सगळ्यांनी मदत केली, कारण दिवाळीमध्ये बघा आपल्याला खूप काम असतं, स्वयंपाक करण्यापासून स्वच्छ घर करण्यापर्यंत सगळ्या रांगोळ्या काढायच्या। त्यामुळे सगळ्यांनी फॅमिलीने सगळ्यांनी मिळून जर पूजा केली ना तर खरंच खूप छान होतं आणि सगळ्यांनी सामूहिक जरी सेवा केली तर खरंच त्याचं उच्च कोटीची सेवा आपल्याकडून हातून घडते। त्यानंतर अशी छान डेकोरेशन त्यांनी केलं सोरीजी पप्पांनी। त्यानंतर अशीच पूजा मांडली। ही पूजा कशी मांडली, लक्ष्मीपूजन कसं झालं ते नक्की कमेंटमध्ये सांगा। त्यानंतर फराळ ठेवला आणि त्यानंतर लगेच असं फराळ ठेवल्यानंतर मग लगेच पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला आणि आरती केली। त्यानंतर बघा आपली खरी लक्ष्मी म्हणजे आपलं हे फडा किंवा झाडू, कोणी म्हणतं किरसुनी, आता ह्याची पूजा करायची असते, कारण ही लक्ष्मी आपल्या घरामधला जी काही घाण आहे तर ती बाहेर काढत असते। त्यामुळे त्या लक्ष्मीचा खूप मान असतं। तर हे त्यामुळे धनतेरसी दिवशी खरेदी केली होती। त्या दिवशी मीठ आणि किंवा फडा किंवा आपलं किरसुनी म्हटलं जातं, तर ते खरेदी नक्कीच करावी। आणि मी इथे मीठ पण ठेवलं होतं, कारण लक्ष्मीला जे काही वस्तू आहेत तर त्या प्रिय असतात तर ते नक्कीच आपल्या पूजेमध्ये मांडायचं असतं। तर ते नंतर आपलं छान डेकोरेशन केलं होतं आणि अशा प्रकारे खरंच खूप छान ह्या वर्षीची दिवाळी पूजन झाले। छान रांगोळी काढली, सर्व दारानं तोरण सर्व छान, इतकी सुंदर म्हणजे यावर्षीची 2025ची महालक्ष्मीचे पूजन खरंच खूप छान झालं होतं आणि अशी छान पूजा सागर संगीत झाली होती। आणि तुम्ही पण नक्की कमेंट करून सांगा की पूजा कशी झाली होती आणि तुमची दिवाळी पण कशी गेली। या लक्ष्मीपूजनच्या दिवशी कोणत्या सेवा केल्या ते हे नक्की सांगा। तर का असे माझ्या त्या दिवशी कुबेर पोटलीही बनवायची असते, तर त्या दिवशी रात्री 12पर्यंत आपल्याला जागायचं आहे। त्यानंतर आपल्याला छान सेवाही करायची असतात। बघा रात्री 12 वाजता जी काही आपण झाडू घेऊन आपल्या शेवटच्या भिंतीपासून घराच्या तर ते आपल्या मुख्य दरवाजापर्यंत आपल्याला झाडत न्यायचं असतं आणि तेथे जाऊन आपल्याला ते जी काही आपलं दरवाजा मुख्य उंबरठा आहे तिथे झाडू ठेवून तिथे आपल्याला एक त्यातली दांडी काढून बाहेर फेकायची, जेणेकरून आपली अलक्ष्मी बाहेर जाईल आणि लक्ष्मीचा प्रवास होईल। म्हणजे लक्ष्मी अखंड स्वरूपात आपल्या घरामध्ये स्वरूपात सूक्ष्म स्वरूपात घरात नांदेल आणि आपली लक्ष्मीची प्रसन्नासाठी आपण छान अशी पूजा नक्कीच करायला पाहिजे। तर यावर्षीची दिवाळी तर खास झालेली आहे, तर तुमची कशी झाली आहे ते नक्की कमेंट करून सांगा। तर अशाच छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया, तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।